नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या चॅनलवर। मावशी, वडीची पानं कशी आहे? किती आहे ती? 10। आज गोकुळाष्टमीच्या दिवशीच मी बाजारात आले आहे आणि मार्केट पहा कसं फुलले आहे। आणि इथे मी माझ्या कृष्णासाठी मोर पीस असलेला मुकुट आणि बासरी घेतली आहे। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम। कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं। आणि आता ही अळूवडी बांधण्यासाठी पूर्वतयारी। अळूच्या पानाला मध्ये जी देठं असतात ती चाकूच्या आधाराने काढून घ्यायची आहेत। लाटण्याने वरती चपट करून घ्यायचे आणि मग पानं धुवून घ्यायचे। आता हे आपण पीठ तयार करूया। चवीनुसार बेसन मध्ये हळद, तिखट, चवीनुसार मीठ, धणा पावडर, गरम मसाला पावडर, गूळ आणि सफेद तीळ घालायचे आहेत। आणि हे आहे चिंचेचं तयार केलेलं पाणी। चिंच असं त्याच्यात कोळून घ्यायची आहे आणि चिंचेच्या कोळाने हे जे बेसन आहे ते भिजवून घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उलट सुलट पाने अरेंज करायची। लहान असली तर पानं 4-5 पानांचा लेअर करावा लागतो, पण ही पानं मोठी आहे तर आपण 2 पानांचं केलं तरी पण ते व्यवस्थित होणार। मग याला असं दुमडायचं आहे आणि इथे पण आपण हे बेसनचं कोटिंग लावायचं आहे। आणि आता आपण ही वळायची घट्ट, हे सुटलं नाही पाहिजे। हे बेसन याच्यासाठी लावायचं की हे सुटणार नाही। अशा प्रकारे आणि आता वेळ आहे ही अळूवडी वाफवून घ्यायची। तर अळूवडी वाफवून घेण्यासाठी मी हे कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यात या वळकट्या ठेवल्या आहेत आणि डायरेक्ट कुकरमध्ये 3 शिट्ट्या लावून मी ही अळूवडी वाफवून घेते। यात सुद्धा अळूवड्या चांगल्या वाफवल्या जातात। काही जण मोदक पात्र किंवा इडली पात्राचा यूज करतात, तरीही चालेल। आता ही शेंगलाची भाजी जर आदल्या दिवशी आणलेली असेल तर पाने आपोआप गळतात, नाहीतर मग ही दाखवल्याप्रमाणे अशी एक एक पानं काढून घ्यायची आहेत आणि मग पहिली ती चिरून घ्यायची आहेत विळीच्या आधाराने किंवा सुरीने, आणि नंतर ती चाळणीत टाकून धुवून घ्यायची आहेत। जर आपण पाने पहिली धुतली तर चिरावयास कठीण जातं। ही बारीक चिरली आहे शेंगलाची भाजी, अशी बारीक चिरून नाही निघत। आता भाजी करूया। पॅनमध्ये तेल टाकलं आहे, लसूण बारीक चिरून घ्यायची आहे आणि मग त्यावर चिरलेला कांदा, मिरची ही लाल करून घ्यायची आहे। सोबत मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद आणि मग चिरलेली पाने ह्याच्यात घालायची आहे। अगदी पटकन शिजणारी ही भाजी आहे। आता याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायची आहे। आणि ओले खोबरे टाकून ही भाजी आता पूर्ण तयार झाली आहे। कुकर थंड झाल्यावर अळूवडीची वळकटी काढली आहे आणि
किती सुंदर अशी अळूवडी बांधली गेली आहे. सोबतच मी पुऱ्या करून घेते आहे नैवेद्यासाठी. आणि अळूवडी तुम्ही एकतर डीप फ्राय करून घेऊ शकता किंवा ती शॅलो फ्राय पण करू शकतो, किंवा जर आवडत असेल तर सफेद तीळ आणि राईवर फोडणी करून वरतून कोथिंबीर घालून ही अळूवडी खूप छान लागते. कृष्ण जन्म आम्ही करत नाही, परंतु नैवेद्य पूर्ण करून तो दाखवतो. हे आम्ही राहत असलेल्या ठिकाणी म्हणजे दहिसरचा गोविंदा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ. बाय.